शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महिलांवरील अत्याचार, मुलींची छेडछाड तसेच कॉलेज रोड परिसरात शाळकरी विद्यार्थिनींना होणारा त्रास कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही. अशा प्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिलाय. तसेच महिला विद्यार्थिनींनी कोणत्याही भीतीशिवाय आपल्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचवाव्यात. शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर राहील असंही त्यांनी सांगितलंय. मोहन बोरसे, पोलीस निरीक्षक, शेवगाव पोलीस स्टेशन. मी 4 दिवसापूर्वी नवीन पदभार घेतलेला आहे. प्रथमतः सर्व शेवगाववासियांना तसेच तालुक्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी झाल्यानंतर मी थोडंसं मार्क केलं की बऱ्याच प्रमाणात गुन्हे घडत असतात, परंतु या सर्व गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे तसे मुलीची छेडछाड या मी अजिबात सहन करून घेणार नाहीत. तर मी 2-3 दिवस बघितल्यानंतर जे कॉलेजचे वगैरे रोड असतात किंवा ज्या कोचिंग क्लासेस असतात विद्यार्थिनींचे, अशा ठिकाणी बरेचसे टार्गेट मुलं फिरत असतात. त्यांच्यावर आमचा कटाक्षाने अंकुश राहील आणि मुलींची छेड होणार नाही याची आम्ही 100% दक्षता घेऊ. तसेच महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत तर त्यांचा आम्ही वेगवान तपास करून सर्वांना जवळपास न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि जे टुकार मुलं आहेत किंवा जे काही कामधंदा करत नसून फक्त काही टवाळक्या करतात किंवा शालेय मुलांना त्रास देतात, त्यांची छेड काढतात, अशा मुलांना आम्ही कदापि माफ करणार नाही. त्यांच्यावर आम्ही 100% कायदेशीर कारवाई करू. आणि एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय, शेवगाव.